नमस्कार मित्रांनो, जय भीम. मित्रांनो, मी गौतम ओवळ माझे यूट्यूब चॅनल आपणा सर्वांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, आजचं आपलं कॅप्शन आहे भीमांजली. आता तुम्ही म्हणाल असं काय? तर मित्रांनो, भीमांजली म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काल जर बघितलं तर काल तारीख होती 6 डिसेंबर 2024 आणि 6 डिसेंबर म्हटलं की या भारत देशातील जगभरातील जी काही आंबेडकरवादी व्यक्ती आहेत, आंबेडकर विचारधारा मानणारी व्यक्ती आहेत, यांचे पाय वळतात. ते कुठे वळतात? तर मुंबई या ठिकाणी, दादर या ठिकाणी असलेल्या चैत्यभूमीकडे. कारण 6 डिसेंबर 1956ला विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दुःख निधन झालं आणि त्या दिवसाला आपण परिनिर्वाण दिन असं म्हणतो. आणि मग बाबासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी तमाम आंबेडकरी विचारधारा मानणारी मंडळी किंवा बाबासाहेबांना मानणारी मंडळी दरवर्षी 6 डिसेंबरला चैत्यभूमीला जातात. आणि जी मंडळी जाऊ शकत नसतील ती मंडळी त्या त्या शहरामध्ये असलेल्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी पुतळे आहेत बाबासाहेबांचे उभारलेले, त्या ठिकाणी जाऊन बाबासाहेबांना वंदन करतात, बाबासाहेबांना अभिवादन करतात, बाबासाहेबांसमोर नतमस्तक होतात. आणि मित्रांनो, असाच एक कार्यक्रम पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड या ठिकाणी जो बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आहे, याची जी संयोजन समिती आहे, यांच्या वतीनं 6 डिसेंबर 2024ला त्या ठिकाणी नियोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं. आणि नियोजन अतिशय सुरेख होतं. त्या ठिकाणी रक्तदान शिबिराचं नियोजन करण्यात आलं, त्या ठिकाणी व्याख्यानाचं नियोजन करण्यात आलं, त्या ठिकाणी असलेल्या लोकांना किंवा स्थानिक जी मंडळी आहेत, गीत गायन करणारी मंडळी, यांच्यातर्फे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आलं, बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम करण्यात आले. आणि मित्रांनो, अशाच कार्यक्रमामध्ये मला जाण्याचा योग आला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर जो बाबासाहेबांचा 68वा महापरिनिर्वाण दिन आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्या ठिकाणी एक ज्येष्ठ श्रेष्ठ गायक की ज्या गायकांना वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोधळे यांचा सहवास लाभला, त्यांच्या सहवासामध्ये ती व्यक्ती लहानाची मोठी झाली. अशी व्यक्ती म्हणजे नन अदर दॅन माननीय नागसेन दादा सावदेकर यांनी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी, कोटी कोटी प्रणाम करण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी पिंपरी येथे असलेला जो पुतळा आहे बाबासाहेबांचा, त्या ठिकाणी आले, त्यांचा संच घेऊन आले. आणि मित्रांनो, जसं आपण म्हणतो की जी जी व्यक्ती आंबेडकरी विचारधारेला मानते, आंबेडकरांची विचारधारा मानून चालते, ते सर्व व्यक्ती मग कुठल्याही क्षेत्रामध्ये असो, ती व्यक्ती त्या त्या क्षेत्रामधून बाबासाहेबांना अभिवादन करते. तसंच ही गीत गायन करणारी मंडळी या ठिकाणी अभिवादन करत होती. स्थानिक लेवलचे जे काही मंडळी होती त्यांनी गीत गायनाचा कार्यक्रम केला. त्यानंतर नागसेनदादा सावदेकर यांचा कार्यक्रम झाला. तो कार्यक्रम बघितल्यानंतर समाज प्रबोधन काय असतं किंवा समाजाला प्रबोधन करण्यासाठी कोणत्या गीतांची गरज आहे हे त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि संयोजक जी आहेत, महानगरपालिकेची मंडळी आणि आंबेडकर पुतळा संयोजन समिती यांनी आयोजन जे कार्यक्रमाचं केलं ते उत्कृष्टरित्या केलेलं होतं. मित्रांनो, त्या ठिकाणी जो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम मी पाहिला आणि मी पाहिल्यानंतर मला असंही वाटलं की हा कार्यक्रम असा ज्या लोकांना बघता आला नाही त्या लोकांपर्यंत पोहोचवावा, म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर मित्रांनो, बघूयात की आपण या कार्यक्रमामध्ये स्थानिक जी काही मंडळी होती त्यांनी गीत गायनाचा कार्यक्रम केलेला आहे. शिवाय नागसेनदादा सावदेकर यांच्याबरोबर जी काही टीम होती, वादक मंडळी, यांनी सुद्धा बाबासाहेबांना अभिवादन केलं. आणि ते अभिवादन कसं
ते झाल्यानंतर एक छोटासा मुलगा बाबासाहेबांप्रती असलेल्या प्रेमाखातर, बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेला म्हणा, एक छोटासा मुलगा आहे. मी बाबासाहेब बोलतोय म्हणून बाबासाहेबांचे विचार मांडतोय. भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, महात्मा ज्योतिबा फुले, मी त्यांना त्रिवार वंदन करतो. मी तुमच्या समोर मसुदा समितीचा अध्यक्ष म्हणून उभा आहे. जगातील उत्तम संविधानाचा अभ्यास करून आपल्या देशातील तळागाळातल्या माणसांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्या हेतूने व महत् प्रयासाने आपल्या देशाचे मी अल्पावधीतच लिहून पूर्ण केले आहे. हे संविधान राबविणारे मेंदू आणि हात जर निष्कलंकित आणि सशक्त असतील तर ते जगातील सर्वोच्च संविधान ठरेल. पण हे संविधान राबविणारे मेंदू आणि हात जर कलंकित आणि भेदभाव करणारे असतील तर ते कुचकामी ठरेल. याचा वापर सर्व शासनकर्त्यावर अवलंबून आहे. या जगाचा जबाबदार नागरिक म्हणून लोकशाही रुजवणे आपले कर्तव्य आहे. त्याच्यासाठी लोकशाहीची योग्य व्याख्या माहीत असणे गरजेचं आहे. माझ्या निदर्शनात असे आले आहे की लोकांसाठी लोकांच्या वतीने चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. ही लोकशाहीची व्याख्या तुम्हाला माहीत आहे. पण ही लोकशाहीची व्याख्या तर अब्राहम लिंकनने त्यांच्या देशासाठी म्हणजेच अमेरिकेसाठी लिहिलेली आहे. मग आपल्या देशासाठी लिहिलेली व्याख्या कोणची आहे? मी ती 1952 साली शिवाजीनगरच्या कोर्टात सर्व न्यायाधीशांच्या परिषदेत सांगितली होती. आता तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो आहे, म्हणून ऐका, पाठ करा आणि तर नाही सांगा. ऐका तर मग. रक्तपाताशिवाय जनतेच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र क्रांतिकारी परिवर्तन घडवणारी शासन प्रशासन व्यवस्था म्हणजेच लोकशाही होय. हीच आपल्या सहजीवनाची व्यवस्था आहे. खून की एक भी बूंद बहाए बगैर जनता के आर्थिक और सामाजिक जीवन में आमूलाग्र क्रांतिकारी परिवर्तन लाने वाली शासन प्रशासन प्रणाली, इसको लोकतंत्र कहते हैं. यही हमारे सहजीवन की व्यवस्था है. द फॉर्म एंड मेथड ऑफ द गवर्नमेंट दैट ब्रिंग्स रिवॉल्यूशनरी चेंजेस into the economical and social life of the people without bloodshed is called democracy. It is our associated living. संविधानाची अंमलबजावणी करायची असेल तर संविधानाचा अभ्यास करणे गरजेचे आहे. संविधान समजून घेण्यासाठी सर्वात पहिले लोकशाही समजून घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रशिक्षणाचे केंद्रबिंदू निश्चित करावे लागतील. जर खरंच सुजलाम सुफलाम देश घडवायचा असेल तर संविधानाबद्दल आणि लोकशाहीबद्दल काही माहीत नसताना वाच्यता करू नये. आता मी घोषणा देणार आहे, ते माझ्या मागे म्हणा. जय भारत, जय भारताचे संघराज्य, जय राज्य राष्ट्र, जय संविधान, जय भारत, जय भारताचे संघराज्य, जय राज्य राष्ट्र, जय संविधान, जय भारत, जय भारताचे संघराज्य, जय राज्य राष्ट्र, जय संविधान. एवढंच की काय, पण एक स्थानिक लेवलची गायिका, ती गायिका, तिचं नाव आहे दीक्षा वावळ. आणि ही दीक्षा वावळ भीमराया म्हणजे बाबासाहेबांप्रती असलेल्या प्रेमाखातर त्यांना आदरांजली वाहण्यासाठी हे शिल्पकारा हे शिल्पकारा नवा जगताचा वारसदारा तथागताचा गौरव राहील
सदा विनयाच्या ओठी भीमा तुझे प्रणाम कोटी कोटी भीमा तुझे प्रणाम कोटी सजीव झाले दुर्लक्षित ही सृष्टी सजीव झाले दुर्लक्षित ही सृष्टी काय मित्रांनो, परंतु हे बघितल्यानंतर ज्या ज्या वेळेला बाबासाहेबांचा जयंतीचा कार्यक्रम असेल किंवा महान परिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम असेल, या दिनी एका व्यक्तीचं नाव जर नाही घेतलं तर तो कार्यक्रम पूर्ण होईल असं वाटत नाही, मला तरी असं वाटतं. आणि ते आहेत वामनदादा कर्डक आणि प्रतापसिंग बोधडे गुरुजी. या मंडळींनी बाबासाहेबांची चळवळ जी आहे ही चळवळ पुढं नेटानं नेण्यासाठी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. कारण बाबासाहेबांना जे मांडायचं होतं तो त्यावेळेस समाज हा अशिक्षित होता, त्यामुळं गाण्याच्या रूपाने या मंडळी समाजामध्ये बाबासाहेबांची चळवळ अतिशय नेटाने पुढे नेलेली आहे. आणि वामनदादा कर्डकांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर बाबासाहेब आंबेडकर समाजाप्रती किंवा लोकांप्रती काय होते, जगामध्ये किती धर्मानी जाती पण समतेत बांधणारा बुद्धाचा धम्म. म्हणून लोककवी महाकवी वामनदादा कर्डक म्हणतात, चांदण्याची छाया कापराची काया,
चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया चांदण्याची छाया कापराची काया चांदण्याची छाया कापराची काया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया हॅलो 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 चितला चारा देत होता सारा चितला चारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा चितला चारा देत होता सारा चितला चारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा आईचा उबारा देत होता सारा ही माई परी चिल्या पिल्यावरी ही माई परी चिल्या पिल्यावरी पंख पांघराया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा लोपली निराशा लोपली निराशा लोपली निराशा बोलतात सारे विकासाची भाषा बोलतात सारे विकासाची भाषा लोपली निराशा लोपली निराशा लोपली निराशा लोपली निराशा 7 कोटी मधी विकासाच्या आधी 7 कोटी मधी विकासाच्या आधी विकासाचा पाया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया माऊलीची माया होता माझा भीमराया झाले नवे नेते झाले नवे नेते मलाईचे धनी झाले नवे नेते मलाईचे धनी वामनच्या मनी जुन्या आठवणी वामनच्या मनी ती जुन्या आठवणी इसलिए कहना है कि मेरे भीम जैसी आज किसी में वो बात नहीं कि मेरे भीम जैसी आज किसी में वो बात नहीं इन बैठे हुए गरीबों को अरे मेरे भीम के अलावा किसी की साथ नहीं
अरे नेता क्या बनेगा कोई मेरे बाबा साहब जैसा, कि नेता क्या बनेगा कोई मेरे बाबा साहब जैसा, बाकी नेताओं में तो नेता बनने की औकात ही नहीं। झाले नवे नेते मलाईचे धनी, झाले नवे नेते मलाईचे धनी, वामनच्या मनी ती जुन्या आठवणी, वामनच्या मनी ती जुन्या आठवणी, झुंज दिली खरी रामकुंडवरी, झुंज दिली खरी रामकुंडवरी, दगड गोटे खाया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, चांदण्याची छाया कापराची काया, चांदण्याची छाया कापराची काया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया, माऊलीची माया होता माझा भीमराया. काय पण वामनदादा कर्डक ज्या वेळेस समाजाची परिस्थिती किंवा समाजाची स्थिती जी आहे ती जर योग्य नसेल किंवा समाजामधली मंडळी जर योग्य पद्धतीनं जात नसतील तर वामनदादा कर्डक हे सुद्धा त्या पुढाऱ्यांना विचारतात की समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. तुझ्या हाती आहे गड्या समाजाची नाडी, राहायला गाडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी, राहायला माडी तुला बसायला गाडी, अरे तुझा परिवार सारा, तुझा परिवार सारा सुखामध्ये आहे. यावे एक चेंज होता याला होणार लक्षात आले, लक्षात आलं. अरे तुझा परिवार सारा सुखामध्ये आहे, तुझा परिवार सारा सुखामध्ये आहे. समाजाचं काय गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. ऐका वामन दादा लिहितात, अरे काम नाही, काम नाही, धाम नाही, सकाळी उठून काम नाही, धाम नाही, सकाळी उठून असं कोणतं काम असतं याला. काम नाही, धाम नाही, सकाळी उठून सुख सार सार तुला येतंय र कुठून, सार सार तुला येतं र कुठून, सुख सार सार तुला येतं र कुठून. अरे सांग तुझा धंदा, सांग तुझा धंदा, सांग तुझा धंदा आहे तरी काय, सांग तुझा धंदा आहे तरी काय. समाजाचं काय घड, समाजाचं समाजाचं काय गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय.
बोलायचं खूप असतं, पण ते गाणं लहान होतं आणि गाण्यात भाषणच जास्त होतं साहेब. आणि भाषण करणारा गडी मी नाही, कारण माझ्याकडे दादांच्या गाण्यावर लोक PhD करून आले. भारतामध्ये वामन दादांच्या गाण्यामध्ये 23 लोकांनी PhD केल्या, त्याच्यामधले 12 सक्सेस आहेत. ऐका, हॉटेलात ये 2 ATM है, इधर वामन दादा है, इधर प्रताप सिंह है. ये 2 ATM है मेरे. ये इधर भूल गया तो फिर मैं इधर पूछता हूँ क्या है. आणि मला कधी खोपडीची गरज लागत नाही, हे सगळी खोपडी सोबत असते माझ्या. म्हणून मला वामन दादा कॉम्प्युटर म्हणायचे, प्रताप सिंग दादाही कॉम्प्युटर म्हणायचे. अरे हॉटेलात रोज रोज जेवता कसे रे, गल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे. कल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे, कल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे. हॉटेलात 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 रोज रोज जेवता कसे रे, कल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे. कल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे, कल्ल्यावरी काहीतरी ठेवता कसे रे. अरे रोज रोज खाता तुम्ही, रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय. रोज रोज खाता तुम्ही कोंबडीचे पाय. समाजाचं काय गड, समाजाचं काय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय, समाजाचं काय गड्या, समाजाचं काय. शेवटी ऑब्जेक्ट आहे, एक प्रश्न आहे. हे गीत म्हणजे एक प्रश्न आहे वामन दादांचा. अरे तुझ्या घरी तुझ्यासाठी सारं काही हाय रे. तुझ्यासाठी तुझ्या घरी सारं काही हाय रे. माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय. तुझ्यासाठी तुझ्या घरी सारं काही हाय रे. माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे, माझ्यासाठी तुझ्याकडे आहे तरी काय रे. अरे पुसते रोज वामनला, पुसते रोज वामनला वामनची माय. या समाज माऊलीला वामन दादांनी माय म्हटलेलं आहे. आणि हा समाज विचारतोय, पुसते रोज वामनला वामनची माय. गड्या वामन, अरे समाजात काय गड्या, समाजात काय गड्या, समाजात काय, समाजात काय गड्या, समाजात काय, समाजात काय गड्या, समाजात काय.
काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय समाजाचं काय गड्या समाजाचं काय. वामनदादाला ज्यावेळेस लक्षात आलं की बाबासाहेबांची चळवळ जी आहे, बाबासाहेबांनी जी काही चळवळ चालू केलेली आहे, आंबेडकरी विचारधारा जी काही चालू आहे, याच्यामध्ये जी मंडळी आहेत ही त्यांच्या विचारांनी प्रेरित नाहीत किंवा त्यांच्या विचारधारेला धरून नाही, तर ते काहीतरी वेगळ्या मार्गाने जात आहेत, चळवळ वेगळ्या मार्गाने जाते. आणि मग वामनदादा कर्डक स्वतः त्याच गीतामधून असं मांडण्याचा प्रयत्न करतात की भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक असते. दादांच्या हयातीमध्ये दादांनी आपला समाज सत्तेत बघितला नाही. दादा म्हातारा मेलं, प्रतापसिंग दादांनी अपेक्षा ठेवली आता तरी काहीतरी होईल बा, हेही गेले. आमचा तर काही भरोसा होता, आम्ही पहिलंच कापल्या गेलो. वामन दादा 50 वर्षापूर्वी भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते. भीमा तुझ्या मता जर 5 लोक तलवारीचे तयांच्या तलवारीचे तयांच्या नारेच टोक असते. भीमा तुझ्या मताचे जरी 5 लोक वाणीत भीमा आहे, करणीत भीमा सुता. वाणीत भीमा आहे, करणीत भीमा सुता. करणीत भीम असता. वर्तन वर्तन तुझ्या पिलांचे वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख तलवारीचे तयाच्या न्यारेच टोक तुझ्या मताचे जर 5 लोक असते. एक माणूस कागद आणि पेन घेतो आणि त्याच्यावर तो लिहितो, उद्धरली कोटी कुडे भीमा तुझ्या जन्मामुळे. आजही जगात त्याचं उत्तर सापडत नाही लोकांना. यांनी काय लिहिलंय? उद्धरली कोटी कुडे भीमा तुझ्या जन्मामुळे. मी म्हटलं ये क्या लिखा था आपने? वो है दिमाग में लिख दिया बोले. मैं बोला लोग तो घर पे भी लिखते हैं भीमा तुझ्या जन्मामुळे. ऐसा कैसा वामन करतात?
ही दादांची आठवण सांगितली. गोळी खुशाल खाला गोळी खुशाल खाला फाशी खुशाल दारे गोळी खुशाल घाला, फाशी खुशाल दारे. फाशी खुशाल दारे फुटले फुटले कुणीच नसते फुटले कुणीच नसते सारेच एक तलवारीचे तयाच्या नारेच टोक असते तुझ्या सर्वात लोक असते. एवढंच की काय मित्रांनो, परंतु ही जी घटना आहे ही घटना बघितल्यानंतर बाबासाहेबांच्या लहानपणीचा प्रसंग सुद्धा त्यामध्ये गीत गायनातून मांडण्यात आला. आणि लहानपणीचा प्रसंग तुम्हाला माहीतच आहे की त्यावेळेस जी जातीयता होती ती जातीयता किती भयंकर टोकाला होती हे दाखवताना कवी किंवा गीतकार काय म्हणतोय. गाडीत घ्या हो मला थांबा हो थांबा गाडी बनदारा. ऐका तापल्या उन्हाने जळती पाय माझे हा भयान वारा तण माझे भाले पाठीवरती आहे दप्तराचे ओझे काम ते वगळती लई ताजे ताजे. येऊ द्या दया हो मज पामराची येऊ द्या दया हो मज पामराची. पैसुनी घ्या मला गाडीत घ्या हो मला थांबा हो थांबा गाडी दिवा माझा ना राहिले दुर्मणी माझा गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला उपकार तुमचे विसरणार नाही देतो तुम्हाला माझ्या इमानाची ग्वाही सांगणार नाही कधी कुणालाही जीव माझा आता झाला नाही
प्रताप सिंग माझी लय वाट पाही प्रताप सिंग माझी लय वाट पाही बसुनी घ्या मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो मला गाडीत घ्या हो जी परिस्थिती होती बाबासाहेबांच्या आयुष्यामध्ये, बाबासाहेबांनी धर्मांतराची जी घोषणा केली आणि धर्मांतराची घोषणा केल्यानंतर 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर बाबासाहेबांना काय वाटलं असेल की किंवा गीतकार काय म्हणतोय, माझा पुनर्जन्म मी डोळ्यानं पाहिला, माझा पुनर्जन्म मी डोळ्यांनी पाहिला, हा जखमी देहाजनी, हा जखमी देहाजनी बुद्धास वाहिला, हा जखमी देहाजनी बुद्धास वाहिला, हा जखमी देहाजनी बुद्धास वाहिला, हा जखमी देहाजनी, हा जखमी देहाजनी बुद्धास वाहिला, माझाच पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला, माझाच पुनर्जन्म मी डोळ्यांनी पाहिला, माझाच पुनर्जन्म मी डोळ्यांनी पाहिला. रामाने नाशिकामधी, रामाने नाशिकामधी नाकारले मला, रामाने नाशिकामधी नाकारले मला, रामाने नाशिकामधी नाकारले मला, बुद्धाने प्रेम देऊनी, बुद्धाने प्रेम देऊनी स्वीकारले मला, बुद्धाने प्रेम देऊनी स्वीकारले मला, बुद्धाने प्रेम देऊनी स्वीकारले मला, वाखाणतील सारे उद्या, वाखाणतील सारे उद्या या दिल जमाईला, वाखाणतील सारे उद्या या दिल जमाईला, वाखाणतील सारे उद्या, वाखाणतील सारे उद्या या दिल जमाईला, माझा पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला, माझा पुनर्जन्म मी डोळ्यांनी पाहिला, माझा पुनर्जन्म मी डोळ्यांनी पाहिला. या भारत देशामधले सगळे धर्मगुरू हे बाबासाहेबांना भेटले, बाबासाहेबांच्या विनंती केल्या की बाबासाहेब तुम्ही आमचा धर्म स्वीकारा, मग बाबासाहेबांनी अरे हमें नहीं चाहिए तुम्हारा धर्म, क्यों जाओ, मज धर्म पंडितांनी, मज धर्म पंडितांनी तोलून पाहिले, माझ धर्म पंडितांनी
बोलून पाहिले माझ धर्म पंडितांनी बोलून पाहिले धनद्रव्य ओतण्याचे बोलून पाहिले धनद्रव्य ओतण्याचे बोलून पाहिले धनद्रव्य ओतण्याचे बोलून पाहिले एक प्रसंग एक प्रसंग ध्यानात राहिला एक प्रसंग एक प्रसंग ध्यानात राहिला माझाच पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला माझाच पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला माझाच पुनर्जन्म मी डोळ्याने पाहिला चंद्रमणी गुरु सवे चंद्रमणी गुरु सवे गांभीर्य दाटले चंद्रमणी गुरु सवे गांभीर्य दाटले उच्चारताच त्रिसरण उच्चारताच त्रिसरण माझ धन्य वाटले 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 या देशामधली विषमता म्हणजे बाबासाहेबांनी इकडे धर्मांतर केलं. बाबासाहेबांचं आत्ता पूर्ण विचारधारा या देशामध्ये रुजायला लागली. बुद्धिझम बाबासाहेबांनी या भारतामध्ये पुन्हा प्रस्थापित केला. आणि मग गीतकार काय म्हणतोय की शेठजी भटजीने या देशाला लुटलं, परंतु भीमयुगाचं तांबडं फुटलं तेव्हा या देशाचं गिराणं सुटलं. मिळाले गोत्र मला हे जय भीम रक्ताचे मातीशी ठसे मातीशी नात असून ठसे नको पायाचे काठी बोराटी चालताना साथी जीवनाचे अशा दुःखात एका रात्री हे अद्भुत घडली. ज्ञान सूर्याच्या प्रवेशाने जुलम थरथरले क्रांतीचे वारे सारे नील पेऊनी उठले ध्वजा समतेची स्कंदी घेऊन पेटून उठले. अरे घडल्या घटीत आशय की पाणीच पेटून उठले भीमा स्पर्शाने कोटी भीमा जगी प्रगटले. बाबासाहेब के बच्चे काय हो या देशाची गत होती. या ठिकाणी बरेचसे कलावंत आहेत. अरे शेटाना भटाना गुपित कटार शेटाना भटाना गुपित कटार या साऱ्याच देशाला लुटलं. लुटणं चालूच आहे. आपण अजून झोपले जाऊ. आम्ही फक्त एकच म्हणतो की आपलं असं व्हायला पाहिजे होतं. कसं आणि त्याचं सूत्र कोणाकडेच नाही की नेमकं कसं व्हायला पाहिजे होतं. प्रताप सिंग दादांनी 2 ओळी दादांच्या जय भीमवाल राजकारण हे हाय कुठलं जय भीमवाल राजकारण हे आहे कुठलं इतकं ताणून धरलं की सार इसकटलं.
आता पुढे मी काही सांगत नाही, सगळ्यांना माहिती आहे. अरे शेताना भटाना गोपित कटाना साऱ्याच देशाला लुटलं. या जातीयवादानं मनुच्या नादानं ही नाला दिनाला पिटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं तवा देशाचं गिराण सुटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं. अरे शेतानं भटानं गोपित कटानं साऱ्या शेतानं भटानं गोपित कटानं. अरे जातीयवादानं हिमाला दिनाला पिटलं. उद्या आपल्यावर तेच आहे. पण भीमयुगाचं तांबडं फुटलं तेव्हा देशाचं गिराण. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं. ऐका, अरे आपल्या देशात आले, अरे आपल्या देशात आले, इथलच खाऊन माजोरी झाले. मनु नावाचा आर्य नेता, मनु नावाचा आर्य नेतानं मनानं भारीच कपटी होता. या द्रविड लोकांशी नमत घेऊन, द्रविड लोकांशी नमत घेऊन हळूच इथं स्थायिक होऊन चातुर्वर्ण स्थापन केला न मालक इथला गुलाम केला. आर्य नीतीनं, त्या आर्य नीतीनं देवाच्या भीतीनं द्रविडी रक्त गोठलं. आर्य नीतीनं देवाच्या भीतीनं हे द्रविडी रक्त गोठलं. कपट करून देशाच्या धनाला जातीच्या घरी कपट करून देशाच्या धन्याला जातीच्या दरीत लोटलं. पण भीमयुगाचं तांबडं फुटलं तेव्हा देशाचं गिराण सुटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं. ऐका, सुपीक सिंधू नदीचं खोर, सुपीक सिंधू नदीचं खोर ओसत होत द्रविडी पोर. जातीपातीनं कहर केला, जातीपातीनं कहर केला न भावाला सोडून भाऊही गेला. भावाला सोडून भाऊही गेला. भावाला सोडून भाऊही गेला. हजारो वर्षे यातच गेली परी कुणाला जागून आली. शेकांची हुनांची चंगळ झाली, त्या क्षत्रपांनी लुटमार केली. अरे लुटमार अशीच केली की सिंधू नदीचं पाणी आटलं. लुटमार अशीच केली की सिंधू नदीचं पाणी आटलं. या भुकेला तहानेल्या जीवांनी, या भुकेला तहानेल्या जीवांनी एका युगाचं अंतर काटलं. या भुकेल्या तहानेल्या जीवांनी एका युगाचं अंतर काटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं तेव्हा देशाचं गिराण सुटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं. भीमयुगाचं तांबडं फुटलं बाबा देशाचं गिराण सुटलं.
सर्व या भारत देशातील नागरिकांना जी विषमता होती, जी समतेमध्ये प्रस्थापित केली, जे स्वातंत्र्य पारतंत्र्य होते ते स्वातंत्र्यात कन्वर्ट केलं आणि भारत देशाला भारतीय संविधान दिलं आणि या संविधानाच्या मार्फत भारत देशामधील सर्व मंडळींना स्वातंत्र्य, समता, बंधुतेची वागणूक दिली, त्यांना हक्क आणि कर्तव्य दिले. हे सगळं करून त्यांचं जीवन जर सुजलम सुफलम केलं असेल, त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला असेल, त्यांचं जीवन सुखकारक केलं असेल, तर मग हे कुणी केलं आणि हे कुणाची देण आहे, ही कुणाची करणी आहे? तर गीतकार काय किसी को घर मिला भीम का, अरे वामन तुझे क्या मिला, वामन तुझे क्या मिला, कागज की छपी गठड़ी में सिर्फ सर मिला भीम का, सर मिला भीम का. आणि ही भीमवेडी माणसं फक्त भीम आणि बाबासाहेब, भीम आणि भीम पेरण्याचं, भीमाच्या विचाराचं पेरणी करण्याचं काम ही माणसं करतायत. म्हणून त्यांच्या नावाचा कितीही जयघोष केला तरी कमीच आहे. असे आमचे नागसेन दादा सावतेकर. हेलो हेलो, मेरे साथ चलो. मी काय म्हटलं ते लक्षात आलं ना, मला हॅलो हॅलो करायची सवय नाही. मी एकदा हॅलो म्हणतो आणि शेवटपर्यंत असतो तो. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, शाहूजी महाराज, हा खेचतोय आतमध्ये, मला बाहेर काढा. माता रमाई, जिजाई, सावित्रीबाई, सर्व महापुरुष त्यांना अभिवादन करतो. माझे गुरुजी वामनदादा कर्डक, प्रतापसिंग दादा बोदडे यांना सुद्धा अभिवादन करतो. आज बाबासाहेबांच्या ह्या अभिवादन कार्यक्रमामध्ये मी पामर तुम्हा सर्वांसमोर हजर आहे, उपस्थित आहे. मला माहिती आहे की या ठिकाणी प्रतापसिंग दादा यायचे आणि मला थोडंसं म्हणजे भरून आल्यासारखं झालंय. बघितलं मी की क्या बात है, हे बाबासाहेब की देन आहे. म्हणजे बाबासाहेब नसते तर खरं काय झालं असतं मला म्हणजे मोठी कसं तरीच वाटलं एकदम माझ्या मनाला. इथं जिकड झाला की भाऊ यांनी नोकऱ्या सोडल्या, मी सोडली नोकरी, वामनदादाच्या नादी लागलो आणि ती नोकरी गेली माझी. मला चांगला 60,000 रुपये पगार होता. तो विषय काही इथं नाही आहे. मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये कामाला होतो. असू द्या, मग ते मला गहिवाऱ्यासारखं होते. पुन्हा हॅलो माझं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आहे. मी या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे मला एक फोन आला संजयजी बनसोडे नावाच्या माणसाचा, आणि मी इथं नौका आहे की त्याने या कार्यक्रमाला या म्हणे, तुम्ही ते टाटामध्ये कुठं ते कामाला आहेत म्हणे. मी ठीक आहे, मी येऊन जाईल म्हटलं. आजारीच होतो मी. इथं आल्यानंतर माझं गणगोतच इथं बसलेलं आहे. मला खूप बरं वाटलं. प्रज्ञा आहे, माझी बहीण आहे, म्हणजे मला थोडंसं उत्स्फूर्त वाटलं की बाबा आता हे हृदय जरा बाजूला ठेव. बाबासाहेबांच्या अभिवादनाचा हा कार्यक्रम आहे. एका मुलाने भाषण केलं, त्याने कॉन्स्टिट्यूशनवर तुम्हाला म्हणजे संबोधित केलं.
आणि मीही बाबासाहेबांनी तुम्हाला अभिवादन सभेमधून तुम्हाला कसं घडवलं, तुम्ही काय शिकलं पाहिजे, इथं अधिकारी असतील, कर्मचारी असतील, मोठे मोठे सगळे लोक असतील, लहानपासून मोठ्यापर्यंत जी बाबासाहेबांची प्रेरणा आहे मी ते तुमच्या समोर ठेवण्याचे प्रयत्न करतो. आणि अजून एक गोष्ट नमूद करतो की मी काही राग रागीने शिकलेला गायक नाहीये. मी आपला वामन दादाचा माणूस आहे, प्रताप सिंगांचा माणूस आहे. म्हणजे आमचे गुरुजी वामन दादा, त्यांना मी अनाडी म्हणणार नाही पण अशिक्षित होते आणि त्यांचे प्रताप सिंग दादा शिष्य MA इंग्लिश. मी छोटा मोठा ग्रॅज्युएटच आहे म्हणा, म्हणजे ही फळी आदरांजलीचा कार्यक्रम आहे बाबासाहेबांचा. जर माझ्या गाण्यामुळे तुम्हाला असं वाटली टाळी वाजवा तर ती दाबून ठेवू नका, वाजवा. बाकमालों की याद आती है, बाकमालों की याद आती है, बेमिसालों की याद आती है. ये जाने वाले कभी नहीं आते, जाने वालों की याद आती है. प्रवर्तनाची पेरणी झाली, दलित धरणी वैभवी झाली. तो फोन मला माहिती आहे कशासाठी असेल. तिचं म्हणणं असेल की जोरात ओरडू नका, ऑपरेशन झालेलं आहे हे ते. प्रवर्तनाची पेरणी झाली, दलित धरणी वैभवी झाली. डोलती आम्रतारू भीमाच्या कष्टाला फळे आली. का म्हणजे मी थोडासा चिलविला काय वय आहे माझं 67 वर्ष. अरे आमच्या हाती आली दुनियादारी, आमच्या आमच्या हाती आली दुनियादारी, आमच्या हाती आली दुनियादारी. तो बाबासाहेब का हात देखो, आमच्या हाती आली दुनियादारी. अरे माझ्या भीमाची करणी, माझ्या भीमाची करणी, माझ्या भीमाची करणी, माझ्या भीमाची करणी.
तहानेल्याची तमाना कुणाला आम्ही तहानेल्याची तमाना कुणाला सीमानावतीच कर्मठपणा उसळून म्हणाला देतो आव्हान या दुर्गुणाला देतो आव्हान या दुर्जनाला, देतो आव्हान या दुर्जनाला. पाण्यासाठी रे, पाण्यासाठी रे लढले आभार. पाण्यासाठी लढले आम्हाला. पाणी भरती देवताच दारी, पाणी भरती देवताच दारी. माझ्या भीमाची करणी माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी. जो काळ पूर्वीचा काळ आताचा काळ तुम्ही बसल्या बसल्या असं आठवा. तुमचा बाप, तुमचा आबा, तुमची आबाचा पंजोबा ते कसे जगले असतील हो? आणि काळही आपल्या सोबत नव्हता. अरे बदल झाला बाबासाहेब नेसाबे. घेतली काळाने कसोटी, घेतली काळाने कसोटी. दाना कोटाना काठी ना पोटी, दाना गोटी ना गाठी ना गोटी, दाना गोटी ना गाठी ना गोटी. लोकलज्जेला वित्त भरलं मोठी. असे मेले इथे कोटी कोटी, असे मेले इथे कोटी कोटी, असे मेले इथे कोटी कोटी. इज्जतीची मिळे रोजी रोटी. इज्जतीची मिळे रोजी रोटी. बोलते आज मंगल सतारी, बोलते आज मंगल सतारी. अरे माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी. ऐका
माझ्या कार्यक्रमाच्या अगोदर इथं स्थानिक कलाकारांनी कार्यक्रम केला. मी बसून ऐकलं. एक एक गात होता, वाखाणण्यासारखं होतं. मी पाठीमागून पण 4-5 गाणे ऐकले. मी त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी दिवसभर हा स्टेज गाजवला. भीमद्रष्ट्याची दृष्टी मिळाली, भीमद्रष्ट्याची दृष्टी मिळाली. अंधश्रद्धा मनातील जळाली, अंधश्रद्धा मनातील जळाली, अंधश्रद्धा मनातील जळाली. नदी प्रज्ञेची खळखळाली, माणसाची तमाती कळाली, माणसाची ती महती कळाली, माणसाची ती महती कळाली. भीमक्रांती भीमाची फळाली, भीमाची फळाली. आता देवांची येते शिसारी, आता देवांची येते शिसारी. माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी, माझ्या भीमाची करणी सारी. ऐका. ओ विषमतेचा अग्नी निमाला, तो विषमतेचा अग्नी निमाला. वंदती आज बाबा भीमाला, वंदिती आज बाबा भीमाला, वंदिती आज बाबा भीमाला. काय सांगू प्रताप सिंग तुम्हाला, गळी आमच्या पडे पुष्पमाला, गई आमच्या पडे पुष्पमाला, गई आमच्या पडे पुष्पमाला. रोज देती सलामी आम्हाला, रोज देती सलामी आम्हाला. आव बसतोय त्यांच्या जिव्हारी, आव बसतोय त्यांच्या जिव्हारी. माझ्या भीमाची करणी सारी, 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 माझ्या भीमाची करणी सारी. हे जर सर्व बघितलं तर मग आत्ता जी परिस्थिती निर्माण होते ही सर्व बाबा
जी काही देण बाबासाहेबांची आहे आणि ती परिस्थिती जर व्यवस्थित ठेवायची असेल तर आपण एकीनं राहिलं पाहिजे आणि हे एकीनं जर आपण राहत असू तरच ही परिस्थिती टिकणार आहे आणि मग ती एकीनं राहण्यासाठी किंवा ही परिस्थिती बाबासाहेबांची विचारधारा सर्व समाजामध्ये देशामध्ये रुजवण्यासाठी किंवा असलेली घडी सुरक्षित ठेवण्यासाठी भीमाच्या पिल्लानं काय करावं किंवा आंबेडकरी विचारधारा मानणाऱ्या व्यक्तींनी काय करावं म्हणून गीतकार म्हणतोय भीमाच्या पिल्लानं जाग असावं. जागा असावं अरे जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं अरे पुढारताना कधी कुणाच्या मागे नसावं पुढारताना कधी कुणाच्या मागे नसावं अरे जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं अरे जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं. जात साऱ्या भूमीची जात साऱ्या भूमीची जात साऱ्या भूमीची काटन जळावी जात साऱ्या भूमीची काटन जळावी जात साऱ्या भूमीची काटन जळावी ही क्रांती भीमाची ही क्रांती भीमाची का तुला न कळावी ही क्रांती भीमाची का तुला न कळावी ही क्रांती भीमाची का तुला न कळावी अरे क्रांतीसाठी हातात द्याल कंबर कसावं क्रांतीसाठी हातात द्याल कंबर कसावं अरे क्रांतीसाठी हातात द्याल कंबर कसावं अरे जागा असावं हे भीमाचं जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं जागा असावं हे भीमाचं पिल्लू जागा असावं. अन्न वस्त्र निवारा ही शासनाची जबाबदारी आहे असं म्हणतात नव्हे ते आहे घटनेमध्ये इतकी कंडिशन अशी आहे भारतामधली वामनदादा लिखते हैं रहने को घर नहीं भारत में रहने को घर नहीं भारत में लोग फुटपाथ पे सोते हैं आज भी मेरे भारत में वामनदादा लिखते हैं मजदूर कभी नींद की गोली नहीं खाते क्या लिखा ना है वामनदादा तो भी बोल रहे 75 years after इंडिपेंडेंट तिरंगा लहराव घर गावे घरात ना तर तिरंगा कुठं लहरावणार आम्ही काय कसं आहे म्हणून वामनदादा भूक साऱ्या भूमीची भूक साऱ्या भूमीची भूक साऱ्या भूमीची कातन पळावी साऱ्या भूमीची कातन पळावी भूक साऱ्या भूमीची
साऱ्या भूमीची लूट साऱ्या भूमीची दातन करावी लूट साऱ्या भूमीची दातन करावी लूट साऱ्या भूमीची दातन करावी असा लुटीच्या मानगुटीला जाऊन साहेब अरे असा लुटीच्या मानगुटीला जाऊन साहेब अरे जागा साहेब हे भीमाच पिल्लू जागा साव हे भीमाचं पिल्लू जागा साव हे भीमाचं पिल्लू जागा साव आज वामन प्रमाण काऊपाशी मराव आज वामन प्रमाण काऊपाशी मराव आज वामन प्रमाण काऊपाशी मराव या वाघाचा पिल्हान या वाघाचा पिल्हान कामाधारी सराव या वाघाच्या पिलानं कामाधारी सराव या वाघाच्या पिलानं कामाधारी सराव एक शेर अर्ज कर रहा हूं मैं आप सबके लिए मैं लहजा नरम भी कर लूं तो झुंझुला नहीं जाती मैं लहजा नर्म भी कर लूं तो झुंझुलाहट नहीं जाती मियाँ मैं शेर हूँ शेर की कभी गुर्राहट नहीं जाती वामन दादा के लिए एक शेर पेश कर रहा हूँ ना मैंने आज देखा है और भी कल नहीं देखा भीम के नाम का वामन तरह पागल नहीं देखा भीम के नाम का वामन तरह पागल नहीं देखा मरने के बाद भी खुशबू है वामन ये ताजा अरे ऐसे भरपूर खुशबू का कहीं संदल नहीं देखा कहीं संदल नहीं आणि मित्रांनो हे जर सर्व बघितलं तर मग असं लक्षात येतं की समाज प्रबोधन कार्यक्रम बाबासाहेबांच्या प्रती मग बाबासाहेबांची जयंती असेल महापरिनिर्वाण दिनाचा कार्यक्रम असेल पण बाबासाहेबांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणं त्यांच्या प्रती प्रेम व्यक्त करणं आदर व्यक्त करणं आणि त्यांच्या प्रती नतमस्तक होणं ह्या अशा कार्यक्रमामधून किंवा हे सर्व जर गीत गायनामधून होत असेल समाज प्रबोधन जर होत असेल आणि असा जर उत्तम कार्यक्रम जर बघितलं तर मला वाटतं तो बघण्यात आला आणि तो कार्यक्रम आपल्यालाही पाहायला मिळावा हा एवढाच प्रपंच यामधून होता माझ्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य आपण पार पाडाल मला असं वाटतंय आणि आपण जर समाजाप्रती असलेलं प्रेम पार पाडत असाल तर मला वाटतं बाबासाहेबांच्या विचाराला किंवा बाबासाहेबांनी दिलेली बाबासाहेबांना अपेक्षित असलेली गोष्ट आपल्याकडून घडते असं म्हणावं लागेल आणि म्हणून तर वामनदादांनी ज्या काही आपण गीत ऐकले त्या गीताला सुद्धा ही आपली आदरांजली ठरेल किंवा बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम ठरेल कारण त्यांची विचारधारा रुजवणं त्यांची विचारधारा स्वीकारणं हेच सर्व समाजाने करावं अशीच यातून अपेक्षा आहे एवढंच बोलतो आणि पुन्हा एकदा 6 डिसेंबर 2024 बाबासाहेबांचा जो 68वा महापरिनिर्वाण दिन झाला दिनानिमित्त सर्वांनी बाबासाहेबांना कोटी कोटी प्रणाम केला तसाच मीही करतो आणि थांबतो धन्यवाद.